शेतकरी मित्रांनो, जसे मी आपणास सांगितले होते व्हॉट्सअप ग्रुपवर की आपणास लवकरच विभागनीय अंदाज देईल आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आपण अंदाज देतोय। तर सुरुवात आपण नंदुरबार जिल्ह्याकडनं करतोय। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बरेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा तसेच इकडे नवापूर वगैरे या भागातील शेतकरी आहेत, जुळलेले आहेत आपल्यासोबत। तर शेतकरी मित्रांनो, त्यांच्यासाठी हा खास अंदाज देतोय। तर काय होतंय की आपण सर्वात अगोदर एक वही आणि पेन सोबत ठेवा आणि मी ज्या पुढील तारखा देतोय त्या व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे आपणास पुढील नियोजन करण्यास सोपे जाईल आणि कळेल की नेमकं खरंच त्या तारखेला पाऊस पडतोय की नाही, आणि म्हणजे एक प्रकारची तुम्हाला त्यामध्ये शाश्वती येईल। तर शेतकरी मित्रांनो बघा, आज आहे 13 जून 2025। तर शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार वगैरे या तालुक्यांमध्ये काय होतं आहे की 14 जूनपासनं मान्सून पूरक पाऊस असा पडतोय। तर तो पाऊस जो आहे तो 23 जूनपर्यंत पडणार आहे। 14 जून ते 23 जून दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। नंतर 2 दिवसाची थोडीशी उघाड बघायला मिळत आहे आणि 25 जूनपासनं 29 जूनपर्यंत थोडं पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आणि ते 6 जुलै दरम्यान थोडं मध्यम होताना दिसतं आहे, म्हणजे 29 ते 6 दरम्यान थोडासा स्पेल वाढताना दिसतोय। आणि राहिला प्रश्न जुलै महिन्यातील, तर त्यामध्ये 7 जुलै ते 28 जुलै हलका आणि रिमझिम पाऊस यावर्षी बघायला मिळेल। म्हणजे जर आतापर्यंत जर विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुका वगळता बाकी तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलेलं आहे। पण शेतकरी मित्रांनो, यावर्षी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आणि मी आधीही सांगितलं आहे, आजही सांगतोय की आपण जे सांगतोय की आतापर्यंत ज्या भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्या भागात यावर्षी पाऊस चांगला होईल। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित राहा। तर हा होता नंदुरबार जिल्ह्याकरता अंदाज। तर आता आपण बघूया धुळे जिल्हा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जवळपास धुळे जिल्ह्यामधील सर्व विभागातील शेतकरी जुळलेले आहेत। तर त्यासाठी एक अंदाज देतोय। तर काय होतं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये काही असे भाग आहेत की जिथे पावसाचं प्रमाण खूप कमी राहत आहे आणि काही भागात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहत आहे। तर शेतकरी मित्रांनो, काय होतं आहे की साक्री जो तालुका आहे, या साक्री तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते जून महिन्यामध्ये 13 ते 20 दरम्यान राहील। नंतर काय होतं आहे की पावसाचं प्रमाण हे खूप कमी होताना दिसतं आहे। तर मी जे ह्या तारखा देतो आहे ते यानुसार असं नाही की ज्यामध्ये जो पाऊस म्हणजे मधल्या ज्या तारखा आहेत त्यामध्ये पाऊस नसणार आहे, पण तो जो अत्यल्प स्वरूपात राहील तो पाऊस मी यामध्ये ॲड केलेला नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो, साक्री तालुक्यामध्ये 13 ते 20 जून दरम्यान चांगला पाऊस राहील आणि इकडे मध्यंतरी जर विचार केला आपण तर 4 जुलैपर्यंत, 20 जून नंतर 4 जुलैपर्यंत पाऊस कमी होत चालला आहे। परत एकदा तिकडे 4 जुलै ते 23 जुलै दरम्यान पाऊस कमी होताना दिसतोय आणि 23 ते साधारण 27 जुलै दरम्यान परत एकदा हलका मध्यम पाऊस सुरू होताना आपणास दिसत आहे। तर हा होता साक्री तालुक्याचा अंदाज। तर आता बघूया आपण नेमकं धुळे तालुक्याचा अंदाज। तर धुळेमध्ये काय होतं आहे की 14 ते 20 दरम्यान आपणास पाऊस सुरू होतो आहे जून, आणि 23 ते 7 जुलै दरम्यान पुन्हा एकदा एक स्पेल चांगला आपणास दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा प्रमाण कमी दिसतं आहे। तर त्यानुसार आपलं पुढील नियोजन आपणास करावे लागेल, यावरून हे कळतं आहे। तर आता राहिला प्रश्न शिरपूर तालुका। तर शिरपूर तालुक्यामध्ये पण परिस्थिती अशी आहे की शिरपूर तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे इतर तालुक्यांपेक्षा जास्त दिसतं आहे। जवळपास आजपासून ते 10 जुलैपर्यंत पावसाचं प्रमाण हे राहील आणि यामध्ये हलका ते मध्यम दोन्ही प्रकारचा पाऊस आलेला आहे। तसेच 11 जुलै ते 26 जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण थोडं कमी होताना दिसतं आहे। आणि आता आपण बघूया सिंदखेडे। तर सिंदखेडेमध्ये पण 13 ते 20 जून दरम्यान पाऊस हा चांगला राहील, हलका मध्यम जोरदार पाऊस राहील। तसेच 21 जूनपासनं तो 2 जुलैपर्यंत पाऊस कमी होताना दिसतो आहे आणि 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान तुटक स्वरूपात पाऊस हा दिसतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, सिंदखेडे तालुक्यामध्ये 21 जुलै ते 29 जुलै दरम्यान बऱ्यापैकी पाऊस हा सध्या तरी मॉडेल दाखवत आहे। तर आपण यानुसार नियोजन करावे। तर असा हा होता धुळे जिल्हा। तर आता आपण अहिल्यानगर या जिल्ह्याकडे वळूया। तर सर्वात प्रथम आपण संगमनेर तालुका बघूया।
तर शेतकरी मित्रांनो, संगमनेर तालुक्यामध्ये काय होतं की 13 जूनपासून 4 जुलैपर्यंत पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी चांगलं दिसतं आहे आणि 5 जुलै ते 15 जुलै दरम्यान पण पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी चांगलं दिसतं आहे. तर राहिला प्रश्न सर जुलै महिन्यामध्ये, तर जुलै महिन्यामध्ये 16 पासून ते 27 जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आहे. तर यानुसार आपण थोडं नियोजन करावं अशी माझी विनंती आहे. तर आता आपण बघूया दुसरा तालुका राहुरी. तर राहुरीमध्ये काय होतं आहे की 13 जून ते 18 जून दरम्यान पाऊस हा चांगलापैकी बघायला मिळत आहे. नंतर परत एकदा 6 दिवसाची उघड बघायला मिळत आहे आणि 24 ते 27 जून दरम्यान या 3 दिवसासाठी बऱ्यापैकी चांगला पाऊस आपणास दिसत आहे. तर राहिला प्रश्न जुलै महिन्याचा, तर संपूर्ण जुलै महिन्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे. तर आता आपण बघूया तिसरा तालुका अकोले तालुका. तर अकोले तालुक्यामध्ये 13 ते 16 जून दरम्यान पावसाचं प्रमाण हे चांगलं दिसत आहे. 17 ते 26 दरम्यान पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आणि पुन्हा एकदा 26 ते 4 जुलै दरम्यान मध्यम पाऊस दिसत आहे. म्हणजे असं संमिश्र वातावरण अकोले तालुक्यामध्ये राहील. तर शेतकरी मित्रांनो, मी ज्या तारखा सांगतोय त्या तुम्ही प्लीज नोट करून ठेवा, म्हणजे आपणास नियोजन करायस सोपं जाईल. आणि राहिला प्रश्न जुलै महिन्यामध्ये, तर जुलै महिन्यामध्ये तिकडे जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस बघायला मिळत आहे. तर आता आपण बघूया शेवगाव आणि पाथर्डी तालुका. तर शेतकरी मित्रांनो, शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये काय होतं की 14 ते 20 दरम्यान हा पाऊस तर सरासरी राहीलच, पण 28 जून ते 10 जुलै दरम्यानसुद्धा जोरदार असा पाऊस बघायला मिळत आहे. म्हणजे 14 ते 20 जून आणि 28 ते 10 जुलै म्हणजे जवळपास 8 दिवसाची गॅप आपणास या जून महिन्यामध्ये सध्या तरी दिसत आहे. आणि एक चिंतेचं वातावरण असं की जुलै महिन्यामध्ये या 2 तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. तर आता आपण बघूया श्रीगोंदा तालुका. श्रीगोंदा तालुक्यामध्ये बाकी तालुक्यांच्या सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण हे खूप कमी होताना दिसतं आहे. 13 ते 20 दरम्यान जिथे बाकी तालुक्यामध्ये चांगला पाऊस असा दिसत आहे, तर फक्त श्रीगोंदाचा जर विचार केला तर या भागामध्ये 13 ते 20 दरम्यान पाऊस हा कमी दिसतोय. आणि जुलै महिन्यामध्ये पण थोडी बिकट परिस्थिती दिसत आहे. जुलै महिन्यामध्ये पण अत्यल्प पाऊस असा श्रीगोंदा तालुक्यामध्ये दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील तालुका आहे कोपरगाव. तर कोपरगाव तालुक्यामध्ये काय होतं आहे की 13 ते 20 जून दरम्यान चांगला पाऊस आपणास बघायला मिळत आहे आणि परत एकदा तिकडे 5 ते 24 जुलै दरम्यान प्रमाण कमी होताना दिसतं आहे. आणि राहिला प्रश्न आपला हा 23 ते 26 जुलै दरम्यानचा. तर या कालावधीमध्ये पण चांगला पाऊस असा आपणास दिसत आहे. तर आता आपण बघूया खालील इकडे पारनेर तालुका. तर पारनेर तालुक्यामध्ये काय होतं आहे की 13 ते 20 जून दरम्यान पाऊस चांगला दिसत आहे आणि परत एकदा 4 दिवसाची गॅप दिसत आहे आणि 24 ते 26 जून या 2 दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. तर राहिला प्रश्न तिकडे 28 जूनपासून 7 जुलैपर्यंत तर पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आणि संपूर्ण जुलै महिना म्हटलं तरी चालेल. 7 ते 26 जुलै पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे आणि तिकडे 26 ते 30 जुलै दरम्यान बऱ्यापैकी पाऊस हा नगर जिल्ह्यामध्ये वाढताना दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांवर अंदाज टाकणार आहोत. तर जळगाव जिल्ह्यामधील सर्वप्रथम आपण एक चाळीसगाव तालुका घेऊया. तर या तालुक्यामध्ये जून महिन्यामधील परिस्थिती आपण सांगतो की चाळीसगाव तालुक्यामध्ये काय होतं की 13 ते 20 जून दरम्यान पाऊस चांगला राहील. तसेच 24 ते 6 जुलै दरम्यान पाऊस हा चांगला राहील. जुलै महिन्याची जर सुरुवातीची जी परिस्थिती बघितली तर 7 ते 26 दरम्यान पाऊस हा कमी दिसतोय आणि परत एकदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 26 ते 30 दरम्यान पाऊस जोरदार दिसतोय. तर हा होता चाळीसगाव तालुक्यासाठी अंदाज. तर आता आपण बघूया चोपडा तालुका. तर चोपडा तालुक्यामध्ये पण सेम तशीच कंडिशन राहील. 13 ते 20 दरम्यान चांगला पाऊस, परत एकदा 24 ते 6 दरम्यान चांगला पाऊस आणि 7 ते 26 जुलै दरम्यान पाऊस हा कमी होताना दिसतोय. तर धरणगावला पण सेम ह्याच तारखा राहील. बोदवडला पण सेम ह्याच तारखा राहील. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया जामनेर तालुका. जामनेर तालुक्यामध्ये काय होतं आहे की 14 ते 26 जून दरम्यान पाऊस हा चांगला दिसतोय. परत एकदा 26 ते 17 जुलै दरम्यान पण पाऊस चांगला दिसतोय. म्हणजे जर इतर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जामनेर तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं जास्त दिसतं आहे.
फक्त जुलै महिन्यामध्ये 18 ते 26 जुलै दरम्यानच पाऊस हा कमी राहील जामनेर तालुक्यामध्ये। तर आता तिकडे आपण बघूया पाचोरा तालुका। पाचोरा तालुक्याची परिस्थिती कशी आहे, तर पाचोरा तालुक्याची परिस्थिती अशी राहील की 13 ते 3 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस असा आपणास बघायला मिळत आहे। आणि तिकडे जुलै महिन्यासाठी थोडं चिंतेचं वातावरण आहे। 4 जुलैपासून 27 जुलैपर्यंत पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, मी ह्या ज्या तारखा देतोय तर त्या तारखा अशा घाबरवण्यासाठी नाही आहे, फक्त आपणास एक व्यवस्थित नियोजन व्हावे यासाठी देतोय। आणि मध्यंतरी ज्या तारखामध्ये जो कमी प्रमाण सांगितलं आहे, म्हणजे असं जरुरी नाही आहे की यामध्ये पूर्ण पावसा बंद होईल, यामध्ये फक्त पावसाचं प्रमाण अत्यल्प होत आहे। तर आता आपण बघूया अमळनेर तालुका। अमळनेर तालुक्यामध्ये काय होतं की 13 ते 4 जुलै दरम्यान चांगला पाऊस बरसताना दिसतोय। आणि इकडे परत एकदा 6 ते 12 जुलै दरम्यान पण चांगला एक स्पेल दिसतोय। तर राहिला प्रश्न जुलैचा दुसरा पंधरवडा, तर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये 14 ते 27 जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण हे कमी कमी होताना दिसत आहे। आता इकडे आपण जळगावच्या उत्तर भागाकडे वळूया। जळगावचा उत्तर भाग जर झाला यावल परिसर, यावल रावेल परिसर जर बघितला तर इकडे पण 14 ते 7 जुलै दरम्यान पाऊस जोरदार ते चांगला असा दिसतोय। आणि जुलै महिन्यामध्ये जर विचार केला तर 15 ते 27 दरम्यान पावसाचं प्रमाण कमी कमी होताना दिसत आहे। खाली इकडे भडगावचा जर विचार केला तर भडगावमध्ये 13 ते 20 पाऊस चांगला आहे, परत 20 ते 6 जुलै पाऊस चांगला आहे, आणि 10 ते 15 जुलै दरम्यान पण पाऊस चांगला आहे। आणि उरलेला जो जुलै महिना आहे तो पाऊस हे प्रमाण कमी होताना दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामधील समजा जर मुक्ताईनगर आणि बोदवडचा जर विचार केला तर सेम या आपल्या पाचोऱ्याचा जो तारखा दिलेला आहे त्या तारखा या 3 तालुक्यांना सुद्धा। तर शेतकरी मित्रांनो, आता येऊ आपण उत्तर महाराष्ट्रामधील शेवटचा जिल्हा नाशिक जिल्हा। तर नाशिकमध्ये शेतकरी बांधवांची एक खास रिक्वेस्ट आली होती की सर तुम्ही जो पर्जन्यछायाचा प्रदेश आहे आणि सोबतच इतर भागातील सुद्धा अंदाज द्यावा, तर त्यानुसार आपण एक तालुक्या वाईज अंदाजाची सुरुवात करतोय। तर शेतकरी मित्रांनो, काय होतं की कळवण तालुका जर बघितला तर नाशिकमधील कळवण तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे यावर्षी उच्चांकी राहणार आहे। 13 जून ते जवळपास 15 जुलैपर्यंत पाऊस जोरदार बरसणार आहे। या कळवण तालुक्याला कुठलाही काळजी करण्याचं वातावरण नाही। फक्त काय होतं की जुलै महिन्याचा जो दुसरा पंधरवडा आहे 15 ते 30 दरम्यान त्या भागामध्ये थोडा कमी आणि 1-2 दिवशी मध्यम स्पेल येतील। तर हा होता कळवण तालुक्याचा अंदाज। तर आता आपण बघूया इकडे सिन्नर तालुका। तर शेतकरी मित्रांनो, सिन्नर तालुका म्हटलं म्हणजे नेहमी दुष्काळी भागात गणला जातो। त्याच्या मागच्या वर्षी खूप परिस्थिती बिकट होती, तर खास त्यांच्यासाठी अंदाज देतोय। तर सिन्नरमध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण हे जोरदार राहील। 13 ते 20 दरम्यान चांगला पाऊस बरसणार आहे। परत एकदा 24-25 तारखेला सुद्धा जून महिन्यामधील पाऊस हा चांगला राहील। तर तिकडे जर बघितलं तर 30 जून ते 15 जुलै दरम्यान पाऊस हा थोडा कमी आणि मध्यम होताना दिसतोय। तर 15 ते 27 दरम्यान पुन्हा थोडा पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतंय। तर हा होता सिन्नर तालुक्यासाठी अंदाज। तर आता आपण बघूया इगतपुरी। तर इगतपुरीला तर अंदाज देण्याची तशी गरजच नाही, कारण की इगतपुरीमध्ये रोज पाऊस पडतो आणि पावसाळी वातावरण तिथे लवकरच तयार होतं। तर शेतकरी मित्रांनो, इगतपुरीसाठी जर अंदाज द्यायचा झाला तर आता यांना जवळपास जुलै महिन्याच्या 13 तारखेपर्यंत रोज कमी जास्त प्रमाणात पाऊस राहीलच। आणि 13 ते 15 जुलै दरम्यान या 2-3 दिवसामध्ये तर प्रचंड पाऊस असा राहील। राहिला प्रश्न जुलैच्या शेवटच्या याच्यामध्ये तर थोडंसं तो यामध्ये कमी होताना आपणास दिसत आहे। तर आता आपण वळूया येवला तालुक्याकडे। तर येवला तालुक्यामध्ये जर बघितलं तर 13 ते 20 सेम पाऊस चांगला राहील। परत 5 दिवसाचं उघड बघायला मिळत आहे। 25 जूनपासून 4 जुलै दरम्यान एक चांगला स्पेल आपणास बघायला मिळत आहे। आणि राहिला प्रश्न जुलै महिन्याचा, तर 5 जुलै ते 26 जुलै दरम्यान थोडं पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसत आहे। तर आता आपण वळूया चांदवड तालुका। शेतकरी मित्रांनो, चांदवड तालुक्यामध्ये काय होतं की 13 ते 12 जुलै दरम्यान हलका मध्यम पाऊस असा बघायला मिळत आहे। म्हणजे चांदवड तालुक्यामध्ये यावर्षी तर पावसाचं प्रमाण चांगलं दिसतंय। मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण हे कमी होतं। तर जुलै महिन्यातील जर परिस्थिती बघितली 13 ते 27 जुलै दरम्यान पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे। आता आपण बघूया दिंडोरी तालुका। दिंडोरी तालुक्यामध्ये 14 जून ते 16 जून दरम्यान बऱ्यापैकी पाऊस बरसताना दिसतोय। तर तिकडे थोडं पाऊस प्रमाण कमी होताना दिसतंय। तर 21 जूनपासून 12 जुलैपर्यंत पुन्हा एकदा जोरदार
पावसाचा स्पेल आपणास दिसेल. तर जुलै महिन्याचा जर विचार केला तर 13 ते 27 जुलै दरम्यान पाऊस हा कमी होताना दिसतोय. तर शेतकरी मित्रांनो, आता यामधील आपल्यास जे तालुके बाकी आहेत ते आहेत पेठ, सुरगाणा वगैरे हा परिसर जो बाकी आहे. तर यामध्ये या 2 तालुक्यांना कुठलंही काळजी करण्याचं कारण नाही, कारण की या दोन्ही तालुक्यामध्ये पाऊस हा चांगला राहील आणि तो सुरुवातपासूनच म्हणजे जवळपास उद्यापासूनच तो चांगला बरसणार आहे. तर हा अंदाज होता उत्तर महाराष्ट्रासाठी. तर शेतकरी मित्रांनो, अंदाज जर आवडला असेल आणि आपण जर नोट करून ठेवला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपापल्या विभागात शेअर जरूर करा. धन्यवाद.